श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। सातपूरच्या एक शहर एक भीम महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष काळे व कार्याध्यक्षपदी भावेश पवार आणि अध्यक्षपदी माया काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी मान्यवरांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। या बैठकीनंतर सातपूर राजवाडा या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। माया काळे यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांनी एकच जल्लोष केला। दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भरघोस योगदान देणाऱ्या माया निवृत्ती काळे यांचे सर्वत्र समाज बांधवांच्या वतीने देखील कौतुक होत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने तसेच सातपूर शहरामधून देखील कौतुक आणि अभिनंदन केले जाते। एक शहर एक भीम महोत्सव या समितीची बैठक सातपूरच्या हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष भीमानंद काळे तसेच गेल्या 5 वर्षापासून सातपूर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वधर्मीय सर्वपक्षीय व सर्व नागरिक मिळून एक शहर एक भीम महोत्सव असा महोत्सव संपन्न होत आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी भीम महोत्सव सोहळा समिती 2025च्या अध्यक्षपदी संतोष काळे, उपाध्यक्षपदी हर्ष दोंदे, कार्याध्यक्षपदी भावेश पवार, खजिनदारपदी काळू काळे तर भीम महोत्सव सोहळा समिती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माया निवृत्ती शेठ काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या प्रसंगी संकल्पित रिपाईचे नेते प्रकाश पगारे, वंचित नेते अविनाश शिंदे, माजी नगरसेवक योगेश शिवरे, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, नितीन निगळ, प्रकाश महाजन, हनुमंत काळे, मायाताई काळे, काळूजी काळे, मोगल काळे, रमेश तोटा काळे, शिवाजी काळे, रवींद्र काळे, रवींद्र काळे, अरुण काळे, निलेश बंधुरे, जगदीश काळे, योगेश भाऊ गांगुर्डे, सत्यवान चक्रे, सुरेश उबाळे, बजरंग शिंदे, गौतम जाधव, पंडित नेटावटे, उर्मिला गायकवाड यांच्यासह सातपूर शहरातील विविध जाती धर्मातील पक्ष संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2025 खरं तर सर्वांना माझा मानाचा एक मुजरा म्हणेल मी सगळ्यांना जेवढे भीमसैनिक आहे म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत। विषय असा आहे 2021 मध्ये कोविड होतं। कोविडच्या कार्यक्रमात जेव्हा जयंती कशी साजरी करायची त्यावेळेस सर्व म्हणतात की याने केला त्याने केला, पण खऱ्या अर्थाने जे 7-8 जण एकत्र आले, नंदूभाऊ जाधव असतील त्यांनी सुचवली होती ही संकल्पना। या संकल्पनेतून सर्व एकत्र आल्यानंतर हा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित साजरी करायचाही ठरवलं। त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेतलं। सुरुवातीपासून प्रत्येकाला विचारले गेले, शब्दाने विचारले गेले, कोणी असं नाही की त्याला शब्दाला विचारलं मान दिला गेला नाही, प्रत्येकाला विचारलं। त्याच्यामध्ये आपले अरुण भाऊ असतील, रवी नाना असतील, विवानंद काळे असतील आणि सर्वात नंदू जाधव म्हणजे संपूर्ण काळू काका असतील, त्यांनी म्हणजे मला प्रत्येक गोष्ट विचारली। असं नाही की त्यांनी कधीच विचारली नाही का ग आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आज खरं सांगू का माझी भीती मेली। मी आज व्यावसायिक आहे, मी स्वतः व्यावसायिक करते, मी एज्युकेटेड पण आहे, असं नाही की एज्युकेटेड नाही अनएज्युकेटेड आहे। त्याच्यात माझ्या भाऊजाई पण आहेत, त्या नगरसेविका झालेल्या, सभापती झालेल्या, त्या पण शिकलेल्या सवरलेल्या आहे। याच्यामध्ये असं आहे की ज्या माझ्या जुन्या आया आहेत, जुन्या स्लम एरियामधल्या आया आहेत, म्हणजे मोठे आहे मीरा मोठे असतील, पर्वता मोठे असतील, मायाबाई पालवे असतील, या अनएज्युकेटेड जरी आहेत पण सुरुवातीपासून त्यांनी या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे। त्यांनी घराघरातनं महिला बाहेर काढलेल्या आहे। मग ते बुद्ध पौर्णिमा असो, भीम जयंती असो, काही असो, त्यांनी सर्वांना। आणि तुम्हाला सांगू का सर्वात मोठं पाठबळ जे आहे ना, अंस मोठ्याई, मीरा मोठ्याई, या सगळ्या इंदुबाई मोठ्याई म्हणजे जेवढे आहे काही वारले एक्सपायर झाल्या, त्यांनी पण मला पुढे काढलंय की त्यांनी मी सांगितलं की नाही तू कर, तू जा पुढे। माझी आई पण असेल, माझी मोठी आई पण असेल, सर्व आहे। पण त्याच्यामुळे आहे ना या गोष्टी म्हणजे असं तुम्ही परत म्हणाल का मायाताई आल्या राजवाड्यावरच थांबल्या, तसं नाही। त्याच्यामध्ये सर्वच जण आहे, सर्वांचं पाठबळ आहे, सर्वांचा हात आहे। फक्त माझी एकच जिद्द होती की
आपण एक भीमसैनिक आहे, भीमसैनिकाप्रमाणे हा उत्साह मोठा होईल. सगळे माझे जे बंधू आहेत त्यांना हातभार लागेल आणि मी व्यावसायिक या नात्याने आणि मी करते आणि ते करणार. आणि दरवर्षीप्रमाणे माझी ही जी देणगी आहे की आज ही 5 लाखाची आहे, याच्या पुढे ती आणखीन वाढणार, दरवर्षी वाढणार. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सातपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नागरिक सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधारे.